ठाण्याच्या संस्कृतीचं वैभव असणाऱ्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन. ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक असलेल्या 11व्या संस्कृती आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन दिमाखात पार पडलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. यंदा फेस्टिवल हा कला संगमाची विठ्ठलवारी या संकल्पनेवर आधारित आहे. ढोलताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगांच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभायात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठ्ठल माऊलीच्या सान्निध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाली. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिवलमध्ये कला दालनाला त्यांचं नाव देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 7 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पितापुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मनं जिंकतील. 8 फेब्रुवारी रोजी बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजानं सुरेल संध्या रंगेल. तर 9 फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी आणि अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. याचबरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाता मोहपात्रा, भरतनाट्यम कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचं सादरीकरण होणार आहे. तसंच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सूफी संगीत, भारूड, पोवाडा, अभंग आदींचा सुंदर मिलाप फेस्टिवलमध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचं प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश होणार आहे. विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा स्वाद घेता येईल. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन कलांचा मनमुराद आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आले. झालेला आहे. अनेक जे राज्य आहेत त्या राज्याची संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. ज्या आर्ट गॅलरीमध्ये आता आपण उभे आहोत त्या आर्ट गॅलरीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे हे संस्कृती आर्ट फेस्टिवल पुढील 4 दिवस या ठिकाणी आपल्याला ठाणेकरांना आनंद मिळणार आहे? शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे. ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचं एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि अनेक दिग्गज कलाकार, पद्मश्री, पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला सादर करतात. सकाळी 6 वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी 7 नंतर सुद्धा कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची ही रेलचेल असते. आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती उपवनच्या ह्या महोत्सवा कधी येतो याची वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात. मला आनंद या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच या कला दालनाचं, ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि आजपासून 4 दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणार आहे. प्रसिद्ध सिंगर शान आहे, शैलेश लोढा आहे, त्याचबरोबर 7 तारखेला म्हणजे उद्या शिंदेशाही हा कार्यक्रम आहे, आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा. त्यामुळे 4 दिवसाचं जल्लोषाचं वातावरण असतं. 1 लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आढळून मिळतो. सर, उपमुख्यमंत्री पाणी बिल थकबाकी वसुलीसाठी ठाणे महापालिकेची मोहीम तीव्र, 15 दिवसात 9.88 कोटींची वसुली. ठाणे महानगरपालिका हद्दीत पाणी बिल थकबाकीदारांवर महापालिकेनं कडक कारवाई सुरू केली असून गेल्या 15 दिवसात प्रभाग समितीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान तब्बल 9,88,14,345 रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
या कारवाईत पाणीपुरवठा विभागानं थकबाकीदारांवर नळ संयोजन खंडित करणं, नोटिसा देणं, पंप जप्त करणं आणि पंप रूम सील करणं अशा कठोर उपाययोजना राबवण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत असून ती सुरूच राहणार असल्याचं पाणीपुरवठा विभागानं नमूद केले. या कारवाईत दिवा येथे 313 नळ संयोजनं खंडित करण्यात आली, तर 21 पंप जप्त करण्यात आले. तसंच 34 पंप रूम सील करण्यात आले असून 324 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कळवा प्रभाग समिती अंतर्गत 70 नळ संयोजनं खंडित करण्यात आली आहेत, तर लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये 134 नळ संयोजनं खंडित करून 600 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीत 236 नळ संयोजनं खंडित करून 181 पंप जप्त करून 41 पंप सील करण्यात आले आहेत. तर वर्तकनगर प्रभाग समितीत 4 नळ संयोजनं खंडित करून 26 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसंच वागळे प्रभाग समितीमध्ये 1 नळ संयोजन खंडित करण्यात आलं आहे. एकूण 1074 नळ संयोजन खंडित करण्यात आले आहेत, तर 202 पंप जप्त आणि 75 पंप रूम सील करण्यात आले असून एकूण 5056 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दहावी 12वी परीक्षार्थींच्या मदतीसाठी रायडर्स सज्ज. 10वी आणि 12वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावं यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहआयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षाच्या दिवशी उशीर होणं, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलीस सज्ज झाले. त्यानुसार रस्त्यांवर 54 रायडर्स तैनात केले असून ट्रॅफिक कंट्रोल, व्हॉट्सअप क्रमांक आणि ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईनसह 18 वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेत. तरी परीक्षेला पोहोचण्यास रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक 10वी आणि उच्च माध्यमिक 12वी शालांत प्रमाण परीक्षा अनुक्रमे 10 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या परीक्षांकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1 ते 5 परिमंडळात 12वीची एकूण 126 केंद्र तर 10वीची एकूण 223 केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रांवर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यांवर कोणत्याही कारणामुळे अडचण उद्भवल्यास 54 रायडर्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. याकरिता विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या
ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक 8286300300 आणि 8286400400 तसंच ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक 7039003866 आणि 18 वाहतूक युनिटमध्ये हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करण्यात आले. मागच्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं या उपक्रमासाठी. ठाणे आयुक्तालयात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, मर्जिंगचं काम असेल, विविध ब्रिजेस बंद केलेले आहेत, त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीचा सामोरे जावं लागतं. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपण पूर्ण क्षमतेने आपला एक्स्ट्रा मॅनपॉवरही आपण टाकत आहोत. तरी पण त्याच्यासाठी स्पेशलाइज एक 54 रायडर्सची नेमणूक आपण केलेली आहे की प्रत्येक विभागात 3 रायडर्स जे असतील त्यांना आपण अलर्ट मोडवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठेवलेला आहे, ज्याच्यात कॉल येतील आणि त्याच्यात संबंधित विद्यार्थी किंवा पालक त्याचं लोकेशन शेअर करतील, लाईव्ह लोकेशन. त्या लाईव्ह लोकेशनवर आपले अंमलदार अधिकारी पोहोचतील आणि त्याला तिथनं त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवतील. किती रायडर्स 54 रायडर्स आहेत. 18 वाहतूक विभागामधले 54 रायडर्सची आपण नेमणूक केली. गरज भासल्यास तसंही आपण त्याची नेमणूक करण्याचा विचार आहोत, पण आपल्याकडे महिला अंमलदार त्या संख्येने नाहीत, त्याच्यामुळे थोडस ते होईल की नाही याच्याबाबत साशंक नाही. सर, अवजड वाहनांसाठी काय? अवजड वाहनांसाठी आपण स्ट्रिक्टली त्यावेळेस पीक पिरियड्स मध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. आज जर आलेच तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हे ठाणे आयुक्तालयापर्यंत आहे की फक्त ठाणे सिटीपर्यंत? पूर्ण ठाणे आयुक्तालयात म्हणजे ठाणा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, इव्हन भिवंडी. काय आव्हान कराल विद्यार्थ्यांना आवाहन करेल की आपण वेळेत घरातनं निघा आणि वेळेत पोहोचा. रस्त्यामध्ये जाताना पहिले गुगल मॅप्स वर एकदा आपण आपलं त्याच्यावर घराच्या बाहेर पडताना गुगल मॅप्स बघून त्याच्यानुसार आपण आपला कालावधी जो आहे पोहोचण्याचा तो ठरवावा आणि त्यानुसार कारवाई करावी. ठीक आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानं साऱ्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यामुळंच यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनीही पुष्पगुच्छ भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेत, तसंच वाढदिवसाच्या निमित्तानं कोणताही सोहळा आयोजित करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिशः मी माझा सहकारी आणि मित्र गमावलाय. अजित पवार यांच्या निधनानं झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. अशा या दुःखद परिस्थितीत वाढदिवस साजरा करणं, सोहळे समारंभ करणं आपल्याला उचित वाटत नाही. त्यामुळेच परिस्थितीचं गांभीर्य आपण जपूया असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्ज लावू नयेत, तसंच कोणताही समारंभ कार्यक्रम आयोजित करू नये अशी विनंतीही एकनाथ शिंदे यांनी केली आहे.